आजच्या या बैठकीच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा नक्कीच उदयजी आपले मनापासून मी आभार मानेन। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि विशेषतः वैभवजी खेडेकर यांचे देखील मी आभार मानेन, कारण शेवटी समन्वय जर का जुळून आला नसता तर कदाचित आज शिवसेना भाजपची युती इथे आपल्याला पाहायला मिळाली नसती। आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण सगळ्याच नगर परिषदा नगरपंचायती आपण ह्या शिवसेना भाजप युतीच्या अंतर्गत आपण लढवतोय आणि नक्कीच सगळ्यांनी ज्याचा उल्लेख इथे केलाय। येणाऱ्या 3 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेस संबंध जिल्ह्यामध्ये मला वाटतं आता बैठक आपली चर्चा चालू होती की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या सगळ्याच ठिकाणी 100% निकाल लागेल अशी परिस्थिती आहे। आणि त्यासोबतच आपल्या खेडमध्ये देखील रामदास भाई इथे लोकप्रतिनिधित्व करत असताना, आमदार असताना, मंत्री असताना, विरोधी पक्षनेते असताना, विशेषतः रामदास भाईंच्या सुरुवातीच्या कालामध्ये जे काही इथे यश इथे शिवसेनेला प्राप्त व्हायचं, किंबहुना संबंध महाराष्ट्रामध्ये नगर परिषद पहिली शिवसेनेची नगर परिषद कुठे निवडून आली असेल तर खेडची नगर परिषद निवडून आली होती। हा रेकॉर्ड आणि हा अभिमान खेडमधल्या सर्वच कार्यकर्त्यांना आहे आणि नक्कीच एक चांगली बाब घडली या युतीच्या निमित्ताने। आणि खरं तर संजयजी इथे आज उपस्थित राहू शकले नाही, संजयजी कदम आज उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्या घरी देखील लग्न आहे त्यांच्या सुपुत्रांचं, त्याच्या तयारीमध्ये देखील ते आहेत। परंतु आज आम्ही सगळे प्रमुख विरोधक मतदारसंघामध्ये एकत्र आलेले असल्यामुळे राजकीय फक्त विरोध संपला नाही तर मी त्या परवाच्या दिवशी देखील याचा उल्लेख मी केला की हा विरोधक आम्ही सगळे विरोधक राजकीय आम्ही विरोधक एकत्र आलेले असल्यामुळे आता मात्र विकासाला 4 पटीनेही गती मिळणार आहे, 4 पटीने गती मिळणार आहे। आणि म्हणून मला वाटतं आपण 10 वाजताची वेळ देखील आहे प्रचाराची, मी अधिक वेळ घेत नाही, परंतु आज खेड शहराच्या विकासाकरिता ही युती होणं ही अत्यंत आवश्यक होतं। आज मी असेल, वैभवजी असतील किंवा संजयजी असतील, आम्ही सगळे एकत्र मिळून नक्कीच आपल्या खेडचा फक्त ह्या निवडणुकीपुरता मी शब्द देणार नाही, आपल्या सहकार्यानेच उद्याची आपण पालकमंत्री म्हणून आपल्या सहकार्याने देखील आणि एकनाथ शिंदे साहेब आपले आज